टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषद आयोजित केली आणि पाण्याच्या संदर्भातले जे वेगवेगळे आयाम आहेत, पिण्याचं पाणी असेल, शेतीचं पाणी असेल, उद्योगाकरता पाणी असेल, पुनर्वापर असेल, या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चासत्र या ठिकाणी आयोजित होत आहेत आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल, रील्स कॉम्पिटिशन असेल, अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मंथन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचं एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहेत। निश्चितपणे मी आश्वस्त केलेलं आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर काम करण्याकरता शासन देखील तत्पर असेल। पण विद्यापीठानं अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलेलं आहे, सोबत अनेक विद्यापीठांना जोडून देखील त्यांनी घेतलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा मोठा फायदा होईल। राहुल गांधी ने लेख लिहिलेला आहे, त्या लेख उसमें वो कह रहे हैं कि चुनाव आयोग फिक्सिंग करता है और बिहार के चुनाव को लेकर डर भी मराठी। इसका मतलब ये है कि राहुल गांधी इन्होंने बिहार में अपनी हार मान ली है। मैं हमेशा ये कहता हूँ कि जब तक राहुल गांधी ज़मीन पर नहीं उतरेंगे, तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे, अपने आप को झूठा आश्वासन और झूठा दिलासा देंगे, तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती। उनको जागना ही पड़ेगा, यथार्थ समझना ही पड़ेगा, नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे, हमेशा झूठ बोलते रहेंगे, हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे। ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है, इसके लिए मैं उनका निषेध करता हूँ। राहुल गांधी ने ये भी कहा है कि जो जितने भी कांग्रेसी राज्य है वहाँ पे आरक्षण की 50% जो है उसको बढ़ा दी जाएगा। देखिए, राहुल गांधी जो बोलते हैं न उनको पता होता है वो क्या बोल रहे हैं, न सुनने वाले को समझता है वो क्या बोल रहे हैं, इसलिए उसके ऊपर मैं क्या प्रतिक्रिया दूँ। राहुल गांधीनं महाराष्ट्रात जी निवडणूक चिन्ह निर्माण केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात जेवढे मतदार वाढले नव्हते तेवढे त्या फक्त निवडणुकीच्या काळात वाढले। रोज खोटं बोललं की लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात। आपण बघितलं असेल, हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला। सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं सप्रमाण दिलं, पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे, कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत। जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भवितव्य उरलेलं नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम हे राहुल गांधी करता आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा, आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागं झालं पाहिजे। मराठी मतांना एकत्र आणण्यासाठी कुठेतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र बोललो, रोज चालू बोलायचं। बिहारच्या निवडणुकीत त्यांनी हे तुम्हाला वक्तव्य केलंय। हे जेवढा इगरनेस या युतीकरता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तो दोन भावांमध्ये दिसत नाहीये। पण भाऊ, हिंदुत्ववादी जे मत आहेत, हमको नहीं मालूम। भाऊ हिंदुत्ववादी मतांवर याचा परिणाम होईल का जर हे दोन भाऊ एकत्र आले तर? शिंदे गटाला याचा परिणाम होईल? हिंदी मध्ये एक म्हण आहे, कब बाप मरेगा आणि कब बैल बटेंगे। तुम्ही आपल्या पतंगी उडवून राहिले आणि त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसायचं एवढे धंदे थोडी आहे मला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।